नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचंच मनपूर्वक स्वागत करते. आजचा इंद्रधनुष्याचा रंग आहे कला रंग. आणि श्रोते हो, या कोकणच्या मातीत कलेचे विविध आविष्कार सामावलेले आहेत. याच कला आविष्कारांना व्यासपीठ मिळताना त्याला अकॅडमिक शिक्षणाचं कोंदण मिळावं यासाठी रत्नागिरीत लवकरच बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट हा अभ्यासक्रम सुरू होतोय. या अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर आनंद आंबेकर सर उपस्थित आहेत. सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, रत्नागिरीमध्ये लवकरच परफॉर्मिंग आर्टचा पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे. तर परफॉर्मिंग आर्ट म्हणजे नेमकं काय? आपल्या आयुष्यामध्ये कायम आपण परफॉर्मन्स करत असतो, परंतु तो परफॉर्म किंवा जे बोलणं आहे ते प्रभावी होण्यासाठी त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. जनरली हे बोलणंसुद्धा एक परफॉर्म आहे. आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये परफॉर्मिंग आर्टमध्ये प्रमुख 3 शाखांमध्ये आपण विचार करणार आहोत. एक नाट्य विभागामध्ये, संगीत विभागामध्ये. संगीतमध्ये दोन्ही येतात गोष्टी, म्हणजे गायन आणि म्युझिकसुद्धा येतं, परफॉर्मिंग येतं. आणि तिसरं आहे की नृत्य विभागामध्ये. परंतु त्याचबरोबर ज्या ज्या परफॉर्मिंग गोष्टी आहेत, ज्या परफॉर्म करतो आपण, सादरीकरण करतो, ह्या सगळ्या कलांचा भाग घेऊन आपण परफॉर्मिंग आर्ट संदर्भामध्ये काम करत असतो. त्याच्यामध्ये सगळीच क्षेत्र येतात, म्हणजे आकाशवाणी येतं, TV चॅनल येतात, चित्रपट येतात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला परफॉर्म करावा लागतो. इवन आपल्याला पत्रकारितेमध्ये न्यूज चॅनलवरती आपण परफॉर्म करत असतो आपण. आणि मग ते कसं करावं, त्याला काय शास्त्र आहे, प्रत्येक सेक्शनमध्ये कोणत्या प्रकारे कोणत्या विभागाला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजे नृत्य असेल तर त्याला कोणत्या गोष्टीचं आपण महत्त्व दिलं पाहिजे, संगीत असेल तर ते कोणत्या विभागाला महत्त्व दिलं पाहिजे, असं हे शास्त्र शिकून घेणं फार गरजेचं होतं. आणि हे खूप जागतिक लेवलला खूप प्रसिद्ध असणारं शास्त्र आहे. आणि त्या संदर्भामध्ये आपण जून 2024-25 आपण परफॉर्मिंग आर्ट ही कन्सेप्ट लोकांपर्यंत शास्त्रशुद्ध अभ्यासक्रमामध्ये आणावी असा मानस आहे. कोकणामध्ये परफॉर्मिंग आर्ट हा अभ्यासक्रम सुरू करावा असं का वाटलं, किंवा त्याला किती संधी आहेत कोकणात? खूप संधी आहे. मी तर म्हणेन की खूप उशीर झाला आहे ह्या सगळ्या गोष्टीला. आणि आपण स्पर्धा आणि मनोरंजन म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त आपण कधीच ह्या विभागाकडे पाहिलं नाही. पण जर तुम्ही पाहिलात, दिल्ली असेल किंवा मुंबई असेल किंवा पुणे असेल किंवा पहिल्यांदा आता मध्यंतरी कोल्हापूर असेल, या परफॉर्मिंग संदर्भामधल्या ज्या इंडस्ट्री आहेत तिथे मॅक्झिमम लोक ही कोकणातलीच आहेत. आणि त्यामुळे आपण कोकणामध्ये करणं हे योग्य आहे. म्हणजे तुम्ही जर सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये गेलात तर तिथे कुस्तीचे आखाडे असतात. परंतु जर तुम्ही कोकणात पाहिलात तर गावागावात, वाडीवाडीमध्ये एक असे कला सादरीकरणाचे मंच आहेत, मंडळ आहेत तिथे. त्यामुळे आपलं उपजत आहे हे. आणि प्रचंड निसर्ग आहे आणि ह्या निसर्गाचाच इम्पॅक्ट किंवा प्रभाव म्हणून आपण चांगले कलाकृती तितक्याच निरागस पद्धतीने जपतो. आणि त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने जपली पाहिजे म्हणून आपलं कोकणाला लीड करणाऱ्या कॉलेजमधून आपण हे प्रयत्न करतोय. तुम्ही सांगितलं की अभ्यासक्रमामध्ये नाट्य विभाग येणार आहे, तर त्याच्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगा. नाट्य विभागामध्ये खूप भाग आहेत. आपण जनरली फक्त नाटक बघतो, एकांकिका आहेत, प्रहसन आहेत, पथनाट्य आहेत. मूक अभिनय हा एक इंटरनॅशनल फॉर्म आहे, ज्याला कुठल्याच भाषेची गरज नाही आहे. मूक नाट्य आहे, त्याच्यामध्ये मिमिक्री आहे. ह्या असे अनेक अंग आहेत त्याची. चित्रपट आहे, नंतर त्याचे वेब सिरीज, आता ह्या म्हणजे टेलिव्हिजन्स, ह्या सगळ्या गोष्टी आल्या आहेत. तर असं नाट्य विभागामध्ये प्रचंड काम आहे की ज्याच्यामध्ये आपण भरपूर त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने करू शकतो आणि त्याचं नियोजन करू शकतो आपण. याचबरोबर संगीत हा जो एक विभाग आहे, तर याच्यामध्ये 2 भाग येतील असं आपण म्हणालात. ते कोणते कोणते असतील? संगीत विभागामध्ये 2 म्हणजे गायन आणि दुसरं वाद्यवादन, हे 2 भाग येतील. आणि त्याच्यामध्ये पण सुद्धा 3 पार्ट येतात, म्हणजे दोघांमध्येही भाग 3 येतात. म्हणजे गायन आणि वाद्यवादनमध्ये आपण भारतीय गायन किंवा वाद्यवादन घेऊ शकतो, किंवा त्याच्या भारतीयमध्ये आणखीन एक दुसरा प्रकार म्हणजे लोककला, लोकगीत हा एक पार्ट येतो. आणि साहजिकच वेस्टर्न तिसरा, जो पाश्चात्य आहे. प्रत्येक संगीतामध्ये पूर्वीपासूनच आपण पाहिलं तर पाश्चात्य
जे काही गायन किंवा त्यांचे वाद्यवादनमध्ये आपण अनेक वेळेला अगदी यशस्वीपणे हं. आपलंसं करून टाकणाऱ्या अनेक गोष्टी आपण केल्या आहेत. नाट्य, संगीत आणि तिसरा विभाग नृत्य नृत्य विभागामध्ये विभाग आहे. तर त्यामध्ये कोणते प्रकार येतील? कारण कोकण म्हटलं की वेगवेगळे नृत्य प्रकार आपल्याकडे ऑलरेडी आहेतच. तर काय काय आपण त्याच्यामध्ये घ्या? त्याच्यामध्ये लोकनृत्य आहे. लोकनृत्य ह्या गोष्टीला आत्ता जागतिक पातळीवरती खूप डिमांड आहे. कारण फ्युजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच म्हणजे लाँग टर्म न चालणाऱ्या गोष्टी आहेत. हं. म्हणजे आपण लोकांना बघण्याच्या इतपत कसं त्यांची आता मानसिकता किती मिनिटाची बघण्याची आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण. जर आपण नृत्याच्या संदर्भामध्ये नमन, खेळे, जाखडी हे पण हं. पाहिलं तर रात्रभर चालणाऱ्या गोष्टी असायच्या. खरंय. सगळ्याच अगदी कीर्तन म्हणा, हो, दशावतार होता. दशावतार आहे, हो. ह्या अगदी रात्रभर चालणाऱ्या गोष्टी आहेत. आता त्या सगळ्या अगदी छोट्याशा वेळेमध्ये आलेल्या आहेत. 3 तास आले, नंतर 1 तास आला, आता 30 मिनिटं आलीत. आता तर आपण रील बघतो तर 30 सेकंदाच्या हो. कारभार आहे. पण त्याचं टेक्निक असतं हो. की कुठल्या गोष्टी हायलाईट्स करायला पाहिजेत. कारण प्रत्येक क्षेत्र हे परफॉर्मिंग आहे हे अगोदर समजून घेतलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि त्या प्रत्येकाला व्यावसायिकता आहे. म्हणजे आपण फक्त कला ही काय फक्त आनंद घेणारी गोष्ट नाही राहिली आता. तर त्या गोष्टीकडे आपण पाहायला पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक व्यावसायिकता दिसून येईल आपल्याला. नाट्य ह्या विषयावर पण प्रशिक्षण तिथे दिलं जाणार किंवा शिक्षण दिलं जाणार. तर रत्नागिरी किंवा आपला जो कोकण पट्टा आहे तिथे हौशी नाट्यकर्मी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. तर त्याचा काही उपयोग किंवा त्याचा काही अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे का? 100%. पहिली गोष्ट आहे की ॲटॉनॉमसमध्ये एक चांगला प्लस पॉईंट आहे हं. की आपण लोकल गरजा आहेत ते बघूनच आपल्याला अभ्यासक्रम डिझाईन करता येऊ शकतो. हां. आणि UGCच्या पॅटर्नमध्ये, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनच्या आपल्या अखत्यारीमध्ये, आणि ही डिग्री मुंबई विद्यापीठाची असणार आहे. हं. आणि मुंबई विद्यापीठाच्या गाईडलाईनमध्ये आपण काम करणार आहोत. हां. त्यामुळे त्याचं सर्टिफिकेशन हे परत इंटरनॅशनल होणार. मग अशा बरं. संदर्भामध्ये आपण जर आपलं जे लोकल आहे, हं, हं. जे स्थानिक पातळीवरचं काम आहे, त्या स्थानिक पातळीवरच्या कामामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने यायलाच पाहिजे, असं काम होणार आहे. म्हणजे मला वाटतं की ह्या अभ्यासक्रमामुळे लोकल टू ग्लोबल हा प्रवास सगळा होऊ शकतो. म्हणजे इकडची जी लोककला आहे किंवा जे लोककलाकार आहेत ते उच्च पातळीवर पण त्यांची कला जाऊ शकते अशा अभ्यासक्रमांमुळे असं वाटतं. 100%. आपण या पदवी अभ्यासक्रमांबद्दल बोलताना या अभ्यासक्रमाचा कालावधी किती असेल आणि त्याच्यात कोणकोणते विषय, जसं आपण बोललो तसं प्रत्येक वर्षी काय काय शिकवलं जाईल ते सविस्तर सांगा. आपली ही जी डिग्री आहे ही नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे 8 सेमिस्टर म्हणजे 4 वर्षाची आहे. इतकी विस्तीर्ण आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये ती बॅचलर डिग्री असणार आहे. हं. म्हणजे बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट म्हणजे पहिली डिग्री असणार आहे. आणि या डिग्रीनंतर तुम्ही जसं आपण रेग्युलर डिग्री घेतो, जसं बॅचलर ऑफ आर्ट्स असेल, हां. बॅचलर ऑफ कॉमर्स असेल, बॅचलर ऑफ सायन्स असेल, तशी तुम्ही बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट केल्यानंतर तर बॅचलरच्या नंतरच्या मास्टर डिग्रीज आहेत हं. त्यांना तुम्हाला अनेक ऑप्शन्स राहतात. म्हणजे MBA तुम्ही करू शकता. आणि त्याच कलेमधल्या म्हणजे जसे मास्टर ऑफ म्युझिक असेल, हां. मास्टर ऑफ थिएटर असेल, तर हां. त्या संदर्भामध्ये तुम्ही नियोजन करू शकता. म्हणजे मोठ्या लेवलला अतिशय अजून मास्टर डिग्री. आणि 4 सेमिस्टरमुळे ना आयडिया क्लिअर होणार त्याची की आपल्याला हां. कुठल्या क्षेत्रामध्ये आपण हं. काम करणार आहोत. हं. आपण नंतरच्या काळामध्ये ते संधी किती आहेत आपण बोलणारच आहोत. परंतु त्या स्टेपने आपण काम करणार आहोत की तसं नियोजन करत असताना तो कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकतो. म्हणजे तो इंडस्ट्री सेक्टरमध्ये जाऊ शकतो, हं. सर्व्हिस सेक्टरमध्ये जाऊ अरे शकतो, वा. इवन तो ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये पण जाऊ शकतो. बरं. म्हणजे शेवटच्या वर्षी आपल्याला थिएटर निवडता येईल किंवा नृत्य निवडता येईल असं स्पेशलायझेशन मिळेल का? नाही, तसं हां. स्पेशलायझेशन नसणार. परंतु हां. ह्या 3 विषयाचं एक त्या टप्प्यावरती स्पेशलायझेशन होणार. पण हां. एकच डिग्री असं नसणार आहे. हां. डिग्री असणार ही परफॉर्मिंग आर्टची असणार आहे. तिन्ही मिळून जी आपल्याला डिग्री तिथे मिळू शकते. हो. आपण जसं म्हणतोय परफॉर्मिंग आर्ट, त्याचं अभ्यासक्रमाचं ॲक्च्युअल नाव काय असेल? म्हणजे कोणत्या नावाने हे अभ्यासक्रम ओळखला जाईल? परफॉर्मिंग आर्ट नावानेच ओळखला जाईल. अच्छा. म्हणजे केवळ फक्त नाट्य आहे. हं. आता तुम्हाला माहिती असेल की मुंबईमध्ये मास्टर इन परफॉर्मिंग थिएटर आर्ट आहे. तसं आहे, फक्त इथे थिएटरमध्येच काम केलं जातं. किंवा आमच्याकडे मुंबई विद्यापीठामध्ये मास्टर इन म्युझिक आहे त्याच्या संदर्भात. म्हणजे ते सेक्शन वेगवेगळे आहेत. हां, हां. परंतु ही अशी डिग्री आहे की जी परफॉर्मिंगसाठी सगळ्यांसाठी आहे. आणि तो असं निवड करण्याचं मूळ कारण काय माहिती आहे का, की त्या विद्यार्थ्यांना काही लिमिटेशन्स राहू नयेत व्यावसायिकतेसाठी हं. किंवा त्याच्या रोजगार निर्मितीसाठी. तर तो कुठेही एंटर करू शकतो. आणि कुठलीही आता बॅचलर डिग्री नंतर लगेचच काही
मोठ्या अचिव्हमेंट करता येत नाही, त्याला मास्टर करावंच लागतं. हां. आणि त्याला सगळे ऑप्शन राहतील हं, त्या संदर्भामध्ये. हं. अगदी तो MPC UPC पण करू शकतो. अरे वा. त्याच्यामध्ये तो MBA करून तो कुठल्याही इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये पण जाऊ शकतो. अच्छा. कलेचा कुठलाही प्रांत असेल तरी माणसाला तो समृद्ध करतो. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणताय की आता या पदवीमुळे तो कोणत्याही क्षेत्रात पुढे स्वतःचं नाव मिळवू शकतो आणि तो मला असं वाटतं की उत्तम पद्धतीने ते करू शकतो काम. सर, ही जर डिग्री घ्यायची असेल किंवा ह्याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर कोणती शैक्षणिक पात्रता लागते? खूप चांगला प्रश्न आहे, कारण का लोकांमध्ये अजूनही तो भाग माहिती नाही आहे त्यांना. हां. इथे तुम्ही 12वी पास, तो कोणत्याही शाखेचा चालेल, कला शाखेचा चालेल, वाणिज्य शाखेचा चालेल, सायन्स विभागाचा चालेल, MCVC आहे, प्रोफेशनल कोर्स असतात काही, त्याचाही चालेल. इवन तो कुठलाही डिप्लोमा करून म्हणजे इंजिनिअरिंगचा जरी असेल अच्छा. तरीसुद्धा तो डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकतो. कुठलाही डिप्लोमा असेल हां. तर तोही तिकडे, तो विद्यार्थी इकडे येऊ शकतो आपल्यासाठी. म्हणजे त्याला असं कुठल्याही विषयाचं किंवा शाखेचं काही बंधन नाहीये. बंधन नाही. ज्याला 12वी पूर्ण केलेली असेल त्याने तिथे तो बरोबर ऍडमिशन घेऊ बरोबर शकतो. बरोबर. आपण आता अभ्यासक्रमाबद्दल बोललो, पण या अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या कोणत्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की याच्यातून नेमकं काय होणार आहे. कारण का सामान्य लोकांना कला हे फक्त एक आनंद देणारं किंवा मनोरंजन करणारं बरं. एवढंच माहिती आहे. त्याच्यातनं अर्थार्जन होईल अशी अर्थार्जन concept अजून नाहीये. नाहीये. आणि अर्थार्जन जे करणारी लोक आपल्याला दिसतात ती बोटावर मोजणे इतके अगदी दिसतात बरोबर. आणि त्यांना खूप मोठं स्ट्रगल दिसतं आपल्याला. पण ते स्ट्रगल का आहे हे आपण विचार कधी केला नाही. आणि त्यांना स्ट्रगल का आहे तर त्याने ते शास्त्रशुद्ध घेतलेलं नाही आहे, सहजता नाही आहे, त्याच्यात तो आहे की नाही पारंगत हे त्यांनी स्वतःला पाहिलेलं नाही आहे. बऱ्याच वेळेला ते असं वय असतं 12वी म्हणजे असं अट्रॅक्शनने आपण जात असतो बऱ्याच वेळेला. तर ते जर त्यांनी शास्त्रशुद्ध केलं तर ते साहजिकच काम करू शकतो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीची संस्था आहे, तर तिथला एकही विद्यार्थी कधी रिकामा दिसत नाही आपल्याला. त्यामुळे हे एक लोकल टू ग्लोबल असं थोडंसं असणार आहे आणि त्याचं विजन आपण ठरवतोय. आणि ही संधी जी आहे ती संधी करताना आपल्याला 8 प्रकारामध्ये आपण त्यांना एक अपॉर्च्युनिटी मिळू शकते असं मी आता सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर एक थोडंसं तुम्हाला मी बॅकग्राऊंड म्हणून सांगेल. रत्नागिरी जिल्ह्यातील आपण जर पाहिले कलाकार तर गेल्या 25 वर्षामध्ये खूप टेलिव्हिजन्समध्ये मिळालेली संधी, त्याच्यामुळे अनेक कलाकार आपले तिथे सक्सेस झालेले आहेत. अगदी तुम्हाला मी आवर्जून सांगेन की पठाण चित्रपट आला तर त्याच्यामध्ये जे ॲनिमेशन किंवा VFXसाठी जो मुलगा आहे तो आपल्याच रत्नागिरीमधला मुलगा आहे. म्हणजे त्या टीममध्ये आहे. म्हणजे एडिटिंग वगैरे ह्या सगळ्या ज्या कला आहेत त्यासुद्धा म्हणजे तंत्रज्ञ म्हणतो आपण, तर त्या गोष्टीसाठी आपण सुद्धा फेमस झालो आहे. 2 वर्षापासून कोकण चित्रपट महोत्सव, सिंधुरत्न म्हणून एक संस्था, विजय पाटकर, विजय राणे, अलका कुबल या दिग्गज कोकणातल्या कलाकारांनी तयार केलेली संस्था आहे. आणि सलग 2 वर्ष आपण कोकण चित्रपट महोत्सव सादर केला. त्या टीममध्ये यंदा त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा समन्वयक म्हणून माझी नियुक्ती केली. आणि त्यामुळे त्यांची जी व्हिजन आहेत ती साहजिकच आपल्याला उपयोगी पडणारी आहेत. आणि आत्ता मी तुमच्या प्रश्नाकडे येतो ते म्हणजे रोजगार. कारण ही जर मंडळी आपल्यासोबत असतील आणि तशा पद्धतीची क्वालिटीची तशी चांगल्या प्रकारे एक तयार असलेली जी कलाकार मंडळी आपण जर त्यांना देऊ शकलो तर आपली इंडस्ट्री खूप समृद्ध होऊ शकते. आणि जी ही सिंधुरत्न संस्था विजय राणे, विजय पाटकर यांनी सुरू केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईतली इंडस्ट्रीपेक्षा कोकणातच इंडस्ट्री सुरू व्हायला पाहिजे. अशा वेळेला रत्नागिरीमध्ये जर परफॉर्मिंग आर्ट सुरू होत असेल तर साहजिकच चांगल्या प्रकारे फिनिशिंग असणारी मुलं आपण तयार करू शकतो. आणि ह्याची संधी म्हणजे हे लोकल लेवलला आपण करायचा प्रयत्न करतोय आणि होणार, कारण की ही मंडळी योगायोगाने 2 वर्ष प्रयत्न करते आणि आपण आत्ता सुरू करतो हे. तर आपल्याला पहिल्यांदा म्हणजे परफॉर्मन्स, जे नाटक असेल, संगीत असेल, चित्रपट असेल किंवा टेलिव्हिजन असेल, बँड असतील, ऑर्केस्ट्रा असतील, तर याच्यामध्ये परफॉर्मर म्हणून ते काम करू शकतात. शिक्षक म्हणून ते शाळा, स्टुडिओमध्ये किंवा संस्थांमध्ये ते शिक्षक म्हणून ते जाऊ शकतात इथलं शिक्षण घेऊन. कला प्रशासन म्हणून जे आपण ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो त्या संदर्भामध्ये काम करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कला थेरपी, एक मेडिसिन, एक मेडिकल फील्डकडे सुद्धा हा भाग जाऊ शकतो. आणि म्युझिक किंवा ही कला थेरपी ही खूप मोठी ॲडव्हान्स आहे. तर त्याचेही काही युनिट्स किंवा त्याचे क्रेडिट आपण ठेवून त्या संदर्भामध्ये काम करणार आहोत.
त्याच्यामध्ये त्याला प्रशिक्षण मिळू शकतं. मनोरंजन उद्योगामध्ये तर आपल्याला माहीतच आहे, ते टॅलेंट असेल, मॅनेजमेंट असेल, कास्टिंग संदर्भामध्ये काम करणं असेल, प्रोडक्शन संदर्भामध्ये काम करणं असेल. आपल्याकडे रत्नागिरीमध्ये किंवा कोकणामध्ये विचार केला तर प्रोडक्शनसाठी जे अतिशय उत्तम लोकेशन असून सुद्धा इथे मॅनेज करणारी तज्ज्ञ मंडळी नाही आहे. त्यामुळे ते इथे जर शिक्षण घेणारी मंडळी आली आणि ती झालं तर ती मोठी इंडस्ट्री तयार होऊ शकते. परत कला पत्रकारिता तर ते टेलिव्हिजनवरती असेल, आकाशवाणीवरती असेल किंवा तुमच्या वर्तमानपत्रामध्ये असेल, या सगळ्या संदर्भामध्ये ती लोक लिखाण करू शकतात, परफॉर्म करू शकतात. तर तिथे एक येऊ शकतं. इव्हेंट मॅनेजमेंट आहे आणि त्या संदर्भामध्ये जी काही उद्योजकता म्हणजे इंडस्ट्री म्हणूया, तर त्याच्यामध्ये दिग्दर्शन असेल, स्टुडिओ असेल किंवा थिएटर असेल आणि ज्या ज्या इंडस्ट्री आहे ती कंपन्यांवरती अवलंबून असतं. तर ते कंपन्या मुलं स्थापन करू शकतात आणि प्रोडक्शन्स सुरू करू शकतात. आणि ही कंपनी प्रत्येक प्रोडक्टला ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी उपयोगी पडते. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की सगळ्या इंडस्ट्रीसाठी ही डिग्री उपयोगी पडू शकते. मला वाटतं ह्या परफॉर्मिंग आर्टने कुठलं क्षेत्र सोडलेलं नाहीये. बरोबर आहे ना. प्रत्येक क्षेत्रामध्ये इथे शिकणाऱ्या मुलांना संधी उपलब्ध होऊ शकते. खरं तर नाट्य, अभिनय असं म्हटलं की आपल्याला समोर जे चेहरे दिसतात टीव्ही किंवा चित्रपटात तेवढंच दिसतं, पण त्याच्यामागे ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. ते सर तुम्ही सांगितल्यामुळे आता लक्षात आलेलं आहे. श्रोते हो, इंद्रधनुष्यच्या कलारंग या सदरामध्ये आपण गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर आनंद आंबेकर यांच्याशी बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट याविषयी जाणून घेतोय. तर आता मी पुढचा प्रश्न सरांना विचारते. अन्य अभ्यासक्रमांपेक्षा हा अभ्यासक्रम खूप वेगळा आहे असं म्हटलं पाहिजे का मग ह्याच्यावर? तसं नाही म्हणता येणार. कारण का तुम्ही जर कॉमर्समध्ये तुम्ही गेला त्याच्या संदर्भामध्ये जी स्किल आहेत, बेसिक गोष्टी आहेत, हिस्ट्री आहे, त्या संदर्भामधले मेकॅनिझम्स आहेत, जसं शिकवलं जाणार आहे तसं परफॉर्म करण्याच्या संदर्भामध्ये जी काही गोष्टी आहेत तसं शिकवलं जाणार आहे. आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे त्याला जे काही आणखीन काही सब्जेक्ट क्रेडिट आहेत ते त्यांनी घ्यायचेच आहेत. जसं की एंटरप्रिनरशिप मॅनेजमेंट आहे. म्हणजे त्यांनी कलेचा भाग घेत असताना उद्योजक कसं व्हायला पाहिजे त्याचा एक चांगला अभ्यासक्रम कोकणामध्ये तयार झालेला आहे. तर त्याचं नियोजन करू शकतात असं. किंवा भाषा विभाग आहे, ते भाषेचं एक युनिट नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये घ्यावं लागतं. तर भाषेमधली शुद्धता येणं, त्याच्या संदर्भामध्ये काम करणं असे त्याचे सब्जेक्ट असणार आहेत. एन्व्हायरमेंट संदर्भामध्ये अवेअरनेससाठी जो आपण EVS म्हणतो आपण, त्याचा हाही विषय असणार आहे की जेणेकरून पर्यावरण संदर्भामध्ये किंवा कृषी क्षेत्रामधल्या त्या समज येण्यासाठी असा विषय असणार आहे. त्याचा असा संपूर्ण अभ्यासक्रम असणार आहे. लोकांच्या मनामध्ये फक्त नाटक, फक्त गाणं असा हा विषय नाही आहे. तर परफॉर्म करण्यासाठी ही इंडस्ट्री आहे आणि त्याच्या संदर्भामधला हा अभ्यासक्रम असणार आहे. सर, कोकण म्हटलं की कोकणाच्या मातीला वेगवेगळ्या कलेचे सुगंध आहे, पण तरीसुद्धा हा अभ्यासक्रम इथे सुरू होण्यास थोडा उशीर झालाय का? नक्की. कारण का त्याच्यामधली व्यावसायिकता नसल्यामुळे, त्याच्यातली स्टेपिंग माहिती नसल्यामुळे आपण खूप स्ट्रगल पिरियड वाढतोय लोकांचा. आणि तो स्ट्रगल पिरियड बघून आपण या व्यवसायाकडे जावं अशी सर्वसामान्य लोकांची मानसिकता नाही. मी रत्नागिरी आकाशवाणीचे खूप मोठे आभार मानतो. कारण का हा विषय लोकांपर्यंत नेण्यासाठी आणि लोकांमधला जो काही मी गैरसमज म्हणत नाही, परंतु कमी माहिती आहे ती पूर्ण करण्यासाठी मला इथे संधी दिला. ते खूपच महत्त्वाचं झालं की त्याच्या संदर्भामध्ये आपण चांगलं बोलू शकतो त्या संदर्भात. मगाशी बोलताना आपण उल्लेख केलात की एका चित्रपटासाठी तंत्रज्ञ म्हणून रत्नागिरीतलाच एक मुलग्याने खूप चांगलं काम केलं. असे कुठले कलाकार किंवा तंत्रज्ञ आता राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर काम करतात? मी विद्यार्थी असताना मॅडम जयू भाटकर हे सह्याद्री चॅनलवरती एक रत्नागिरीतला माणूस आहे आणि तो माझे विद्यार्थी म्हणून यायचे आणि ते आम्हाला सांगायचे की रत्नागिरी आकाशवाणीवरती व्हॉइस टेस्ट केल्यानंतर ते एक डायरेक्टर लेवलपर्यंत गेले आणि ते रिटायर झाले. म्हणजे हे पहिले माझ्या हिशोबाने परफॉर्मिंग आर्टकडे गेलेले विद्यार्थी आमचे रत्नागिरीतले. त्यानंतर व्यावसायिक नाटकांमध्ये म्हणजे काशीनाथ घाणेकरपासून मोठी मोठी नावं आहेत. अशी चित्रपटांमध्ये सुद्धा खूप नावं आहेत की रत्नागिरी इंडस्ट्रीमधले आहेत. ते त्यांचीही नावं आहेत. परंतु फक्त आपण कसं महाविद्यालयातील युथ फेस्टिवलने ह्याच्यातच फक्त थांबलो आपण. तर त्या संदर्भामध्ये विचार करताना जे आपण इव्हेंट मॅनेजमेंटचा एक मोठा पायंडा आपण सुरू केला जाणून बुजून,
तर जी स्टुडिओमध्ये आहेत, मॅनेजमेंट करणारे, इव्हेंट मॅनेजमेंट करणारे काही अनेक विद्यार्थी, योगेश कुंभार माझा विद्यार्थी आहे, तो जी स्टुडिओमध्ये काम करतो, जे मॅनेजमेंटचं काम करतो. तुम्हाला मी मागाशी म्हटलं की VFX म्हणजे यशराजमध्ये सुबोध आमकर नावाचा विद्यार्थी आहे, तो काम करतो. कोकणामधला ओमकार भोजने असेल, रमेश बेटकर असेल, प्रथमेश शिवलकर असतील, सध्या ही आघाडीची ही तुम्हाला दिसणारी नावं आहेत. परंतु त्यांना हे आर्ट कुठे मिळालं तर ते ही युथ फेस्टिवल आणि ते काही चालवलेल्या त्या कॉलेजनी ॲक्टिव्हिटी असतील. पण त्याचबरोबर काही म्युझिशियन्स आहेत की जी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये गेलेले आहेत. नृत्य विभागामधले प्रज्ञा चवंडे आमची एक स्टुडंट आहे, तर ती तर क्लासिकल डान्सर होती, ती खरी परफॉर्मिंगवालेली आहे. किंवा स्नेहा आयरे असेल की जी नाटकासाठी आली आणि आता व्हॉइस ओव्हर करते आणि मिमिक्रीमध्ये आली, नंतर ती थिएटरमध्ये आली. म्हणजे ही खरं परफॉर्मिंग आहे. आपण काही मुलांना पण एकच कला कुठली तरी जपायला सांगतो, तर ते न करता एक परफॉर्म करणं हा त्याच्यातला भाग येतो. ही मुलं आत्ता स्नेहा इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि तिचा तो परफॉर्मिंगचा तिला उपयोग होतो तिथे. असे अनेक विद्यार्थी आहेत की जे त्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना आपल्याला दिसतात, अनेक पातळ्यांवरती काम करताना दिसतात. आणि त्यामुळे हे अजूनही जेव्हा हे विद्यार्थ्यांना कळलं की असं असं होणार आहे, तर ते खूप एक्सायटेड झाले की सर आम्हाला स्ट्रगल पिरियड जास्त होता, आता विद्यार्थ्यांना कमी असेल. आणि त्यांनी आवर्जूनही सांगितलं की साहजिकच गेस्ट लेक्चरसाठी किंवा आणखीन त्यासाठी आम्ही नक्की येणार आहोत आणि आपण नक्की ह्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये, जसं की आता तुम्हाला मी सिंधुरत्न संस्थेसंदर्भामध्ये बोललो की त्यांनी इकडे येण्याचं मानस केलं आहे, जे टेक्निशियन्स असतील किंवा परफॉर्मिंगवाले असतील. विजय पाटकर तर मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षसुद्धा होते. इतकी अधिकारात असणारी मंडळी, प्रशांत दामले असतील जे आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत, ही सगळी मंडळी आपण त्यांना बोलवू शकतो, त्या संदर्भामध्ये मुलांना इंटरॅक्शन करू शकतो. मी सिलेबस करण्यासाठी सुद्धा याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करतोय. स्थानिक पातळींवरती रोजगार असणाऱ्या ठिकाणीचा सिलेबस आपण तयार करू शकतो. हो, खूपच चांगलं आहे की स्थानिक गोष्टी अभ्यासक्रमाशी जोडल्या गेल्या की तो जास्त परिचयाचा अभ्यासक्रम होतो असं मला वाटतं. जे मार्केटमध्ये चालतंय किंवा मार्केटमध्ये रोजगार कुठे आहे तसा अभ्यासक्रम डिझाईन करणार आहोत. जे विकलं जाणार आहे तेच पिकवायचं अगोदरच. आणि आता त्याची गरज आहे, कारण फक्त अभ्यासक्रम आहे म्हणून तो शिकायचा, पुस्तकी ज्ञान मिळवायचं आणि भविष्यात किंवा प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये त्याचा काही जर उपयोग एक्झॅक्टली, तर तो थोडासा आम्ही आपल्या लेवलवरती काम करू शकतो की परफॉर्मिंग लेवलला तो चांगला झाला पाहिजे, फिनिशिंग लेवलला यायला पाहिजे. खूपच छान सर आम्हाला माहिती दिली, कारण कोकणाने राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठं काम केलेलं आहे. पण इथून या मातीतनं किंवा या भागातनं जे कलाकार गेले त्या प्रत्येकाला प्रचंड स्ट्रगल करावं लागलंय. त्या धडपडीतनं जे हिरे निर्माण झाले त्यांनी हे क्षेत्र खूप गाजवलंय. पण या परफॉर्मिंग आर्टमुळे मला असं वाटतं की ही स्ट्रगल तर प्रत्येकाला करावंच लागणार आहे, पण त्या स्ट्रगलची तीव्रता कमी होईल, संधी जास्त उपलब्ध होतील असं मला वाटतं. आज सर आपण इथे येऊन आमच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट या अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि कोकणातल्या मुलांना भविष्यामध्ये किती छान संधी उपलब्ध होणार आहे याची सुद्धा माहिती दिलीत. आपण सर इथे आलात आणि इतकं छान माहिती दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तुमचे मनापासून खरंच आभार मानतो, म्हणजे एक फॉर्मॅलिटी म्हणून नव्हे, कारण या संदर्भामध्ये एक व्यावसायिकता असते, रोजगार आहेत आणि त्याचं म्हणजे गुणवत्ता वाढवण्यासाठी काम आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी काम ही डिग्री करू शकते, हे मी हक्काने आणि इथे जोरदार पद्धतीने सांगू शकतो. कोकणामध्ये एक चांगला रोजगार तयार होण्यासाठी आपण प्रयत्न करूया अशी मी आशा बाळगतो. पुन्हा एकदा धन्यवाद. इंद्रधनुष्य